हेलो स्टूडेंट्स, स्वागत है आप सभी का फिर से हमारी एक नई वीडियो में। तो आज की हमारी वीडियो होने वाली एसपी के ऊपर। तो देखते हैं। सबसे पहले तो हम यहाँ देखेंगे कि एसपी का पेपर पैटर्न कैसा होने वाला है, आपको पूछे जाएंगे वो। तो एज यूजुअल सबसे पहले तो हमें 20 मार्क्स के तो सिर्फ ऑब्जेक्टिव्स ही मिलने वाले हैं। ऑब्जेक्टिव्स होने के बाद हमें यहाँ आता है क्वेश्चन नंबर 2, जिसमें आपको 6 क्वेश्चंस दिए होंगे। उनमें से कोई भी आपको 4 क्वेश्चंस करने हैं। एक क्वेश्चन को 2 मार्क्स रहेंगे, टोटल रहेंगे आपके 8 मार्क्स। इसी के साथ आता है अगला हमारा क्वेश्चन नंबर 3, जो आपको पूछा जाएगा स्टडी द फॉलोइंग केस सिचुएशन एंड एक्सप्रेस योर ओपिनियन। तो यहाँ पे आपको केस स्टडी का क्वेश्चन रहने वाला है। तो इसमें आपको 3 केस स्टडीज दिए होंगे। उन 3 में से कोई भी 2 केस स्टडीज आपको सॉल्व करनी होंगी। 3 में से कोई भी 2। एक केस स्टडी को 3 मार्क्स रहेंगे, टोटल रहेंगे आपके 6 मार्क्स। इसी के साथ आगे आता है हमारा क्वेश्चन नंबर 4, डिस्टिंग्विश बिटवीन, जो हम अभी देखने वाले। 4 मार्क्स का क्वेश्चन होता है एक। एनी 3 आउट ऑफ 4 लिखने होते हैं आपको। 12 मार्क्स का ये क्वेश्चन हो जाता है। आगे होता है आपका आंसर इन ब्रीफ। 4 मार्क्स का एक क्वेश्चन होता है। एनी 2 आउट ऑफ 3, टोटल 8 मार्क्स का क्वेश्चन होता है आपका ये। आगे आता है हमारा जस्टिफाई द फॉलोइंग स्टेटमेंट। 4 मार्क्स का एक क्वेश्चन, एनी 2 आउट ऑफ 4 होते हैं आपको 8 मार्क्स। अगला एसपी का सबसे इम्पोर्टेंट क्वेश्चन, लेटर राइटिंग। 5 मार्क्स को एक लेटर होता है आपका। और ये क्वेश्चन सिर्फ 6, 7 और 8 इन चैप्टर्स में से ही आता है। तीनों के ऊपर एक एक लेटर आपको पूछा जाएगा। तो क्या 3 लेटर दिए होंगे, उनमें से कोई भी 2 आपको लिखने। 10 मार्क्स का क्वेश्चन होता है ये आपका। और लास्ट का आपका क्वेश्चन होता है लॉन्ग आंसर्स का। आपको 2 में से कोई भी एक लिखना होता है। 8 मार्क्स के लिए होता है। टोटल 8 मार्क्स ही मिलते हैं। तो ऐसे आपके टोटल हो जाते 80 मार्क्स। और विथ ऑप्शन आपको ये होते 116 मार्क्स। तो यहाँ पे अगर हमने देखा तो अभी यूनिट वाइज एसपी में आपको चैप्टर वाइज मार्किंग ना नहीं होती, बल्कि आपको यूनिट वाइज मार्किंग होती। तो सबसे पहले आपको मिलता है यूनिट नंबर 1, सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फाइनेंस। इसमें चैप्टर नंबर 1 और 2 होते। ये आपको विदाउट ऑप्शन 17 मार्क्स एंड विथ ऑप्शन 25 मार्क्स के लिए पूछे जाते। इसी के साथ अगर हमने देखा तो चैप्टर नंबर 2 और बाद में सेकेंड यूनिट, इसमें 3, 4, 5 ये 3 चैप्टर्स होते हैं। टोटल होते हैं आपको 24 मार्क्स। विथ ऑप्शन होते हैं आपको 35 मार्क्स। आगे होता है आपका थर्ड यूनिट, जो होता है आपका पूरा सेक्रेटेरियल करस्पॉन्डेंस। इसमें आपको सिर्फ लेटर्स लिखने होते हैं। तो 6, 7, 8 ये टोटल होता है आपको 13 मार्क्स के लिए। विथ ऑप्शन होता है 18 मार्क्स। यहाँ पे क्या होता है कि विदाउट ऑप्शन 10 मार्क्स के लिए आपको 2 लेटर्स लिखने। विथ ऑप्शन 15 मार्क्स के लिए आपको 3 लेटर्स से पूछे जाते हैं। और ऊपर के बच जाते 3 मार्क्स। तो ये 3 मार्क्स आपको मिल जाएंगे बेसिक क्वेश्चंस, यानी कि हमारे एमसीक्यू ऑब्जेक्टिव्स इन सब में। इसके बाद आपका होता है फिफ्थ, फोर्थ, फिफ्थ एंड सिक्स्थ टॉपिक। फोर्थ टॉपिक में आपको सिर्फ एक ही लेसन आता है, 9th लेसन, जो आपको 7 मार्क्स के लिए आता है। विथ ऑप्शन ये 11 मार्क के लिए होता है। आगे अगर हमने देखा तो फिफ्थ टॉपिक में हमें मिलता है 10th नंबर का लेसन। एक ही लेसन होगा यहाँ पे। आता है 9 मार्क्स के लिए विदाउट ऑप्शन, और विथ ऑप्शन होता है 13 मार्क्स के लिए। और लास्ट में आता है फाइनेंशियल मार्केट। यहाँ पे 11th और 12th ये दोनों चैप्टर्स आपको पूछे जाते हैं। दोनों मिला के आपको होते हैं 10 मार्क्स।
विथ ऑप्शन रहते 14 मार्क्स। अगर यहाँ पे हमने देखा तो टाइप्स ऑफ क्वेश्चन भी हमें देखने को मिलते हैं। तो टाइप्स ऑफ क्वेश्चन में ऑब्जेक्टिव्स हमारे होते हैं 20 मार्क्स के लिए बेसिक, उसी के साथ शॉर्ट आंसर्स आपको होते हैं 52 मार्क्स के लिए। मतलब के आपके 2, 3, 4, 5, 6, 7 ये सारे शॉर्ट आंसर आपको होते हैं 52 मार्क्स के लिए, विद ऑप्शन रहते हैं 80 मार्क्स। और लास्ट में आपको आता है लॉन्ग आंसर, विदाउट ऑप्शन रहता है 8 मार्क्स के लिए, विद ऑप्शन 16 मार्क्स। मतलब के हमारा 8 था आंसर। तो ये था हमारा बेसिक यूनिट वाइज डिस्ट्रीब्यूशन, इसी के साथ डिवीजन ऑफ मार्क्स एज पर टाइप और हमारा पेपर पैटर्न। तो अगर यहाँ पे हमने देखा स्टूडेंट्स, तो हमेशा अज्यूम करते हैं कि आपने अभी तक कुछ भी स्टडी नहीं किया, जस्ट अज्यूम करेंगे। तो फिर भी अगर आपको अच्छे मार्क्स चाहिए होंगे तो आपको क्या करना पड़ेगा, चैप्टर नंबर 1, 2, सॉरी यूनिट नंबर 1, यूनिट नंबर 2 और यूनिट नंबर 3, ये तीनों भी अगर आपने कर लिए तो भी आपको विथ ऑप्शन 25 प्लस 35 हो गई 60 प्लस 18 मतलब हो गए 78, या फिर विदाउट ऑप्शन अगर हमने देखा तो 17 प्लस 24 हो गए 41 प्लस 30 सॉरी प्लस 13 हो गए 54। आप यहाँ पे विदाउट ऑप्शन 54 मार्क्स तक जा सकते हो। और ऑब्जेक्टिव्स तो हम कुछ भी हो जाए कर ही लेंगे, तो ऑब्जेक्टिव्स का हम छोड़ देते। और लास्ट में आप ये एक चैप्टर भी कर सकते, चैप्टर नंबर 10, जो कि आपको 9 मार्क्स के लिए पूछा जा सकता है। तो देखते हैं। तो सबसे पहले हम देखेंगे क्वेश्चन नंबर 2 एंड क्वेश्चन नंबर 7। सो स्टूडेंट्स, यहाँ पे अगर हमने देखा तो हमें सबसे पहले तो मिलता है क्वेश्चन नंबर 2। क्वेश्चन नंबर 2 में अगर हमने देखा तो यहाँ पे हमें करना पड़ता है एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स और कंसेप्ट। इसमें आपके लिए मैंने कुछ आईएमपी क्वेश्चंस तैयार करके रखे हैं। यहाँ पे 21 क्वेश्चंस मैंने दिए, जैसे कि फिक्स कैपिटल हो गया, वर्किंग कैपिटल हो गया, या फिर बोरोड बोरोड कैपिटल हो गया। यहाँ पे लास्ट को एक आता है ओन कैपिटल। तो ये सारे एक्चुअल में देखा जाए तो कैपिटल के टाइप से, तो अलग अलग कैपिटल के टाइप्स होते हो। और ये चारों अगर हमने किए तो हमें इन चारों में से कोई भी दो अगर डिस्टिंग्विश को आ गए तो हम लिख सकते हैं। इसी के साथ आगे होता है हमारा ओवरड्राफ्ट, फिर ट्रांसमिशन ऑफ शेयर्स। ट्रांसमिशन ऑफ शेयर्स के साथ आपको ट्रांसफर ऑफ शेयर्स भी करना है। क्यों? क्योंकि ट्रांसफर ऑफ शेयर्स ये भी आपको करना है। क्यों? क्योंकि आपको दोनों आ सकते हैं डिस्टिंग्विश के लिए। ट्रांसमिशन कर लीजिए, इसी के साथ ट्रांसफ़र भी कर लीजिए, दोनों मिला के आपको डिस्टिंग्विश के लिए आ सकता है। बाद में बोनस शेयर्स हो गया, अलॉटमेंट ऑफ शेयर्स हो गया, एम्प्लॉय स्टॉक ऑप्शन स्कीम, एम्प्लॉय स्टॉक परचेस स्कीम, ये दोनों आपको डिस्टिंग्विश के लिए भी आ सकते हैं। इसी के साथ राइट्स इशू, मिनिमम सब्सक्रिप्शन, डिबेंचर सर्टिफिकेट, चार्जेस ऑन एसेट्स, क्रेडिट रेटिंग, एलिजिबल पब्लिक कंपनी। यहाँ पे आपको पब्लिक कंपनी और कंपनीज के टाइप्स ये भी करके रखना है। सिक्योर डिपॉजिट्स, डिपॉजिट रिसिप्ट्स, करेक्ट इंफॉर्मेशन, कोर्टसी एंड डिमटेरियलाइजेशन। तो यहाँ पे आपको डिमटेरियलाइजेशन के साथ ही रीमटेरियलाइजेशन भी करके रखना है। ओके, यहाँ पे मैंने ये सारे क्वेश्चंस मराठी में भी करके दिए। स्थिर भांडवल, खेळते भांडवल, कर्ज घेतलेले भांडवल, मालकीचे भांडवल, ओव्हरड्राफ्ट, शेअर्सचे हस्तांतर किंवा शेअर्सचे संक्रमण, बोनस शेअर्स, शेअर्सचे वाटप, कर्मचारी स्टॉक ऑप्शन स्कीम, या सगळ्या गोष्टी आपण आता मराठीतही करून ठेवल्या आहे. देन येतो आपला क्वेश्चन नंबर 7।
तर क्वेश्चन नंबर 7 असतो आपला अटेम्प्ट द फॉलोइंग. यामध्ये जर का आपण पाहिलं तर लेटर्स तुम्हाला विचारले जाणार आहेत अटेम्प्ट द फॉलोइंगमध्ये. अटेम्प्ट द फॉलोइंगमध्ये तुम्हाला लेटर्स हे विचारले जाणार आहेत. तर हे लेटर्स तुम्हाला मी 7 लेटर्स दिलेले आहेत. या 7 मधून तुम्ही सगळे करून जा. कारण नाही काय म्हटलं तरी 2 कमीत कमी येणारच. 5 मार्क्ससाठी 1 लेटर येणार आहे तुम्हाला. यामध्ये तुम्हाला फॉर्मॅटला सुद्धा मार्क्स आहेत. म्हणून काळजी करायची नाही, की जर मला मधला मायना लिहिता आलं नाही, मधला मजकूर मला लिहिता आला नाही, मधली इन्फॉर्मेशन मला लिहिता आली नाही, ते पॅराग्राफ्स, ते टेबल मला तयार करता आले नाही, तर काळजी करायची नाही. का? कारण तुम्हाला पॉइंट्सला मार्क्स आहेत. तुमचा फॉर्मॅट जरी चांगला असला, तरीसुद्धा तुम्हाला मार्क्स मिळतीलच. तर लेटर्स दिले मी. इथे राइट अ लेटर टू शेअर होल्डर रिगार्डिंग इश्यू ऑफ बोनस शेअर्स. राइट अ लेटर टू द member for the issue of share certificate, sorry. Then draft a letter of allotment to debenture holder. Then write a letter to the debenture holder regarding payment of interest through interest warrant. वॉरंट जारी केलेले आपण आणि त्या वॉरंटच्या बेसिसवर आता लेटर लिहायचं आहे याच्यात. Then draft a letter to debenture holder informing him about redemption of debenture. आता त्याचं रिडम्पशन करायचं आहे तर त्यासाठी काय प्रोसेस असेल त्याबद्दल. देन राईट अ लेटर टू डिपॉझिटर रिगार्डिंग रिन्युअल ऑफ हिज डिपॉझिट्स. आणि लास्टला ड्राफ्ट अ लेटर टू डिपॉझिटर इन्फॉर्मिंग हिम अबाउट पेमेंट ऑफ इंटरेस्ट इलेक्ट्रॉनिकली. इलेक्ट्रॉनिकली कसे पेमेंट करायचे त्याबद्दल लेटर लिहायचे. स्क्रीनशॉट्स काढू शकता तुम्ही. मराठी मीडियमसाठी. लेटर्स पण आपण मराठीमध्ये दिलेले आहेत क्वेश्चन्स. यानंतर आपण एक लेटरचा फॉर्मॅट पाहूया. लेटरच्या फॉर्मॅटमध्ये बेसिक गोष्टी तुम्हाला करायच्या असतात सर्व काही. तर यामध्ये तुम्हाला फक्त तुम्ही लिहिता कसं आहे ते बघावं लागत असतं. जर तुमचा फॉर्मॅट चुकला तर तुमचा पूर्ण क्वेश्चन हा चुकत असतो. यामध्ये सगळ्यात पहिले तर पॉइंट नंबर 1 लक्षात ठेवा. 1 काय? शॉर्ट कोड नॅक. नेम ऑफ कंपनी, ॲड्रेस ऑफ कंपनी, CIN, नंबर ऑफ कंपनी. काय काय? नॅक, NAC, नेम ऑफ कंपनी, ॲड्रेस ऑफ कंपनी आणि CIN नंबर ऑफ कंपनी. CIN नंबर काय असतो तर 5 डिजिट्स, MH, इयर, नंतर PLC आणि परत 5 डिजिट्स. हे 5 डिजिट्स कसे? तर सगळ्यात पहिले 5 डिजिट्स जे देतोय आपण त्या 5 डिजिट्सच्या आधी कोणता तरी एखादा अल्फाबेट A, B, C, D काही अल्फाबेट द्या. देन 5 डिजिट्स द्या. काही डिजिट्स देऊ शकता तुम्ही. 2, 5, 4, 1, 2, 3 काही लिहू शकता. देन MH लिहायचं का? कारण की आपली कंपनी आहे मुंबई, महाराष्ट्रामध्ये. आता नेहमी तुमची कंपनी मुंबईमध्ये असेल का? नाही. फक्त महाराष्ट्रात असेल हे लक्षात ठेवायचं. देन इयर लिहायचं. इयर कसला असतो? तर इयर कंपनी रजिस्ट्रेशनचा असतो. याचबरोबर पुढे काय आहे तुमचं PLC. PLC हे कन्फर्म लिहावंच लागतं आणि कंपल्सरी PLCच लिहावं लागत असतं. PLC आणि नंतर परत तुम्हाला 5 डिजिट्सचे नंबर्स हे लिहावे लागत असतात. ओके. तर हा झाला फर्स्ट टॉपिक किंवा फर्स्ट पॉइंट फॉर्मॅटमधला आपला नॅक. या नॅकनंतर डायरेक्ट त्याच्या खालचीच लाईन, त्याच्या खालच्या लाईनीला 2 पार्ट्समध्ये. पहिले तर हे नॅक जे आहे ते सेंटर ऑफ दी पेज लिहायचं आहे तुम्हाला. देन त्याच्या राईट साईडला आणि त्याच्या लेफ्ट साईडला 2 गोष्टी लिहायच्या. राईट साईडला सगळ्यात पहिले तर काय लिहायचं आहे तुम्हाला? शॉर्ट कोड वेड. वेड काय? W फॉर वेबसाईट, E फॉर ईमेल, D फॉर डेट. वेबसाईट, कंपनीची वेबसाईट. आता कंपनीची वेबसाईट जसं तुम्ही बघत असतात बाकी सगळ्या कंपन्यांच्या वेबसाईट्सला, त्याच पद्धतीने वेबसाईट असणार आहे. काय? तर कंपनीचं नाव,
आणि .com.co.in तर काय www.yashindustriesLimited.com किंवा .co.in तुम्ही काहीही लिहू शकता. देन कंपनीचा ईमेल काय असणार आहे? तर ईमेल सरळ आता इथे यश इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. तुम्ही यश इंडस्ट्रीज, यश नंतर काहीतरी नंबर 1, 2, 3, 10, 20 @gmail.com हे झालं आपलं ईमेल आयडी. बट मुलांना क्वेश्चन येतो तो म्हणजे डेटसाठी. डेट लिहायची कोणती? डेट कोणतीही लिहायची चालेल. एक काम करायचा, तुमच्या पेपरची, तुमच्या एक्झामची डेट टाका तुम्ही. सरळ तुम्ही लिहू शकता 18/02/2025 और तुम्ही लिहू शकतात 18 फेब 2025 काहीही हरकत नाही. देन हा झाला तुमचा सेकंड टॉपिक म्हणजे वेळ. आता तुमचा थर्ड टॉपिक ॲक्चुअली ते सेकंड दिलेलं आहे बट ठीक आहे. थर्ड टॉपिक आहे तुमचा लेफ्ट कॉर्नरमधला म्हणजेच काय शॉर्ट कोड प्रेफ. प्रेफ फॉर पी फॉर फोन नंबर, एफ फॉर फॅक्स नंबर आणि आर REF मीन्स रेफरन्स नंबर. तर फोन नंबर तुम्ही टाकू शकता काही, फॅक्स नंबर तुम्ही काही टाकू शकता. फॅक्स नंबर बेसिकली 11 डिजिट्सचा नंबर असतो आणि लास्टला तुम्ही रेफरन्स नंबर टाकू शकता. रेफरन्स नंबर तुम्हाला पहिले एक अल्फाबेट स्लॅश 2 अल्फाबेट्स डॅश सिंगल एखादा अल्फाबेट परत स्लॅश आणि मग इथे तुम्ही आता 5, 6, 7, 8, 9 काही नंबर्स टाकू शकता. देन स्लॅश इथे 1920 केलं हे आहे इयर. आपलं फायनान्शियल इयर असतं ना 20 to 21, 21 to 2022 तुम्ही हे लिहू शकता. ओके. तर हा झाला तुमचा थर्ड टॉपिक या थर्ड पॉईंट या फॉर्मॅटमधला प्रेफ. प्रेफ झाला. यानंतर आता प्रेफच्या खाली जर का आपण बघितलं तर तुम्ही लेटर लिहिताय ते कोणाला? इथे मिस युक्ता श्रॉफबद्दल दिलेलं आहे. तर मग त्यांचं ज्यांना लेटर लिहित आहात त्यांचं नाव, त्यांचा ॲड्रेस आणि पिनकोड. पिनकोड टाकायला विसरू नका. पिनकोड खूप महत्त्वाचा असतो. पिनकोड टाकायला विसरायचं नाही. पिनकोड बेसिक लक्षात ठेवा 6 डिजिट्सचा नंबर असतो. ओके. देन यामध्ये तुमच्या फक्त तुमच्या प्रेफ आणि तुमच्या ज्यांना लेटर लिहितायत त्याच्यामध्ये एक लाईनचा स्पेसिंग सोडायचा आहे. बाकी इथून इथपर्यंत एकही स्पेस सोडायचा नाही. फक्त रेफरन्स नंबरच्या खाली एक ओळीचा स्पेस सोडायचा आणि खाली लगेच इथे ॲड्रेस झाला का त्याच्या खालच्याच लाईनीत लगेच सब्जेक्ट लिहायचा. सब्जेक्ट हा तुमचा 4-5 शब्दांमध्ये संपला पाहिजे. जास्त मोठा सब्जेक्ट नको. एका लाईनीच्या वर सब्जेक्ट जायला नको. इथे झाला आपला सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर काय? तर सब्जेक्ट नंतर सरळ आपलं डिअर सर, डिअर मॅडम जे काय असेल मराठी मीडियमसाठी महोदय, महोदया आणि त्याच्या खाली लगेच तुमचा मायना असेल, तुमची पूर्ण लेटरची पूर्ण बॉडी असेल, ती बॉडी तुम्हाला लिहिणं कंपल्शन आहे. लिहिली नाही तर काही जास्त काही प्रॉब्लेम नाही, बट मार्क्स खूप जास्त कट होतील. लिहिली आणि चुकली तर काही हरकत नाही. जेवढं परफेक्शन नाही तेवढे थोडेसे मार्क्स चुकतील, बाकी काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतरून ज्यावेळेस आपण खाली येतो, खूप साऱ्या मुलांना हाच डाऊट असतो. सर्वात महत्त्वाचा डाऊट म्हणजे कंपल्सरी आहे का? तर जे क्वेश्चन असतील त्यांना काढायची गरज असेल तिथे कंपल्शन. ज्या क्वेश्चन्सला काढायची गरज नाही तिथे कंपल्शन नाही. बेसिक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. 5 बॉक्सेस तयार करायचे आहेत आपल्याला. 3 रोजमध्ये 5 कॉलम्स 3 रोजमध्ये करायचे आहेत. वरच्या रोमध्ये लिहायचं आहे 1, 2, 3, 4, 5. खालच्या रोमध्ये तुम्हाला ॲक्चुअल जे नंबर्स असतील ते लिहायचे आणि मधल्या रोमध्ये तुम्हाला
इन्फॉर्मेशन टाकायची आहे बस. इथे झालं तुमचं टेबल. आणि टेबल काढणं कंपल्शन आहे का? तर परत सांगतो, काही क्वेश्चन्सला टेबल काढणं कंपल्शन आहे तर आहे. काही क्वेश्चन्सला टेबल नाही काढला तरी काही हरकत होत नाही. देन मग थोडक्यात माहिती देऊन द्यायची, की तुम्हाला आम्ही लेटर लिहिलंय त्याबद्दल सगळं काही सांगून द्यायचं. झालं. लास्टला युअर फेथफुली फॉर यश इंडस्ट्रीज लिमिटेड साइन. आता साइन आणि इथे नाव लिहितोय आपण, त्याच्यात परत एक लाईनचा स्पेस सोडायचा आहे. साइन मग काय? नाव लिहायचं आणि कंपनी सेक्रेटरी. नाव दिलेलं नाही, कुठेच नाव दिलेलं नाही. तुम्हाला कंपनीचं नाव दिलेलं नाही. तुम्हाला ज्याला लेटर लिहिताय त्याचं नाव दिलेलं नाही. तुम्हाला कंपनी सेक्रेटरीचं नाव दिलेलं नाही. काही हरकत नाही. तुम्ही कोणतेही नाव लिहू शकता. तुमचं स्वतःचं नाव लिहून दिलं तरी चालेल. फक्त एक लक्षात घ्यायचं, की कंपनीचं नाव, ज्याला पाठवताय त्याचा आणि सेक्रेटरी तिघं वेगवेगळे लोक असतात. कंपनी सेक्रेटरी दोघं एक टाकले, एकसारखे नाव आले तरी काही हरकत नाही. पण कंपनी ही कंपनी आहे, एक पर्सन नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढे येतो आपला क्वेश्चन डिस्टिंग्विश बिटवीनसाठी. तर आता डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये जर का आपण पाहिलं तर मी तुम्हाला इथे 13 क्वेश्चन्स दिलेले आहे. जसं मी पहिले पण सांगितलं, की फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल हे दोघंही करून ठेवा. फिक्स्ड कॅपिटल, वर्किंग कॅपिटल. इथे मी पहिलेच सांगितलं होतं. फिक्स्ड कॅपिटल, वर्किंग कॅपिटल, बॉरोड कॅपिटल आणि ओन कॅपिटल. चारही कॅपिटल्सचे टाइप्स मी दिलेले होते. त्यापैकी इथे 2 दिलेले आहेत मी. देन इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स. शेअर्सचे टाइप्ससुद्धा करून ठेवायचे. इथे खाली ओन आणि बॉरोड कॅपिटल दिले. बघा, पहिले आलं एक फिक्स्ड कॅपिटल, वर्किंग कॅपिटल, दुसरं आलं ओन आणि बॉरोड कॅपिटल. चारहींचेही तुम्हाला डिस्टिंग्विश येऊ शकतात. काही वेळेस फिक्स्ड आणि बॉरोड, वर्किंग आणि ओन अशी सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे तयारीत असलं पाहिजे. देन शेअर्स अँड डिबेंचर्स, ट्रान्सफर ऑफ शेअर्स अँड ट्रान्समिशन ऑफ शेअर्स. मी आधीच सांगितलं होतं. इंटरिम डिव्हिडंड, फायनल डिव्हिडंड. डिव्हिडंड काय असतं? इंटरेस्ट काय असतो? प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट झालं, डिमटेरियलायझेशन झालं आणि रिमटेरियलायझेशन झालं. हे सुद्धा मी क्वेश्चन नंबर 2 मध्ये सांगितलं होतं. तुमचं मनी मार्केट, कॅपिटल मार्केट, इनिशियल पब्लिक ऑफर, फर्दर पब्लिक ऑफर, IPO, FPO, फिक्स्ड इश्यू मेथड असेल किंवा बुक बिल्डिंग मेथड असेल किंवा राईट शेअर्स अँड बोनस शेअर्स असतील. ओके. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की डिस्टिंग्विश बिटवीन फक्त डिस्टिंग्विश बिटवीनसाठीच येत नाही. तर डिस्टिंग्विश बिटवीनमधून तुम्हाला 8 मार्क्सचा क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो किंवा दुसरे छोटे-छोटे 2 मार्क्सचे क्वेश्चनसुद्धा फॉर्म होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर का फिक्स कॅपिटल, वर्किंग कॅपिटल, ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल हे चारही येत असतील आणि तुम्हाला विचारलं टाइप्स ऑफ कॅपिटल. 8 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. हे चारही विचारले तर. अदरवाईज या चारींमधून 2-2 गायब केले. तुम्हाला कोणताही एक असेल किंवा कोणतेही 2 असतील सेपरेट करून विचारले तर ते 2-2 मार्कांना येतील. हे असे एक्झाम्पल झाले. म्हणून मग तुम्ही बाकी कोणते क्वेश्चन्स करताय, नाही करताय, पण डिस्टिंग्विश बिटवीन नक्की करा. स्क्रीनशॉट काढून घ्या. इथे खाली मराठी मीडियमसाठीही दिलेलं आहे. मराठी मीडियमसाठी फक्त एक लक्षात घ्या, इथे थोडीशी तुम्हाला टायपिंग मिस्टेक दिसत असेल, तर ती टायपिंग मिस्टेक इथे कॉपी पेस्ट केलेलं आहे इंग्लिशचं, त्यामुळे दिसते. स्क्रीनशॉट काढून घ्या. इथे तो क्वेश्चन नंबर 5, आन्सर इन ब्रीफ. आन्सर इन ब्रीफमध्ये जर का आपण पाहिलं तर यामध्ये तुम्हाला मी 12 क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे 12च्या 12 क्वेश्चन्स करूनच जायचे. तुम्हाला एकतर हे 12 क्वेश्चन्स येतील, सॉरी, एकतर तुम्हाला हे ब्रीफसाठी येऊ शकता, अदरवाईज तुम्हाला 2-2 मार्क्ससाठी सुद्धा येऊन लागतील हे क्वेश्चन्स, काही सांगता येत नाही. सो एक्सप्लेन एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम, याचबरोबर फंक्शन्स ऑफ सेबी असेल, इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्स काय असतं, त्याचे इम्पॉर्टन्स, स्टेट एनी 4 फीचर्स ऑफ स्टॉक एक्सचेंज. तुम्हाला
जर एनी 4 फीचर्स, 5 फीचर्स असं काय आलं, तर तो क्वेशन येईल तुम्हाला 4 मार्क्ससाठी. बट तुम्हाला जर का डायरेक्ट सांगितलं, व्हॉट इज स्टॉक एक्सचेंज आणि एक्सप्लेन ऑल, अदरवाईज फक्त फीचर्स विचारले. फीचर्स तर हे तुम्हाला 8 मार्क्ससाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे नीट करून ठेवा. स्टॉक एक्सचेंज झालं. देन फंक्शन्स ऑफ दी स्टॉक एक्सचेंज, हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला 4 मार्क्स त्याचबरोबर 8 मार्क्सपर्यंत येऊ शकतो. जर तुम्हाला हे दोघं क्वेश्चन्स एकत्र विचारले तर 8 मार्क्ससाठी सुद्धा हा क्वेश्चन जाऊ शकतो. एनी 4 टर्म्स अँड कंडिशन्स रिगार्डिंग एक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स. डिपॉझिट्स ॲक्सेप्ट करत असताना काय टर्म्स अँड कंडिशन्स असतात ते. देन 4 ॲडव्हांटेजेस ऑफ डिपॉझिटरी सिस्टीम टू इन्व्हेस्टर ऑर कंपनी. आता इथे तुम्हाला सिस्टीम टू इन्व्हेस्टर्स ऑर कंपनी, दोघं ऑरमध्ये विचारले तर एक तर तुम्हाला इन्व्हेस्टर्ससाठी विचारते, अदरवाईज तुम्हाला कंपनीसाठी सुद्धा विचारू शकतातच. सो यहाँ पे आपको स्टेट एनी 4 प्रोविजंस ऑफ द कंपनीज एक्ट 2013 फॉर द इश्यू ऑफ डिवेंचर्स. इश्यू ऑफ डिवेंचर्स, इश्यू ऑफ शेयर्स भी आ सकता है आपको. State the features of bond, state the provisions for right issues. Then state any 4 factors affecting fixed capital requirement. यहाँ पे आपको फिक्स्ड कैपिटल आ ही सकता है या फिर आपको वर्किंग कैपिटल भी आ सकता है. फिक्स्ड आएगा या फिर वर्किंग आएगा या फिर दोनों अगर आपको आ गए तो 8 मार्क्स का क्वेश्चन डन हो गया. देन व्हाट इज ग्लोबल डिपॉजिटरी रिसिप्ट एंड अमेरिकन डिपॉजिटरी रिसिप्ट. ये इंग्लिश मीडियम के लिए स्क्रीनशॉट ले लीजिए, ये आपको लास्ट में मराठी मीडियम के लिए. ये लास्ट पीडीएफ जो है यहाँ पे आपको चैप्टर नंबर 1, 2, 3 और 4 में से कई इम्पोर्टेंट क्वेश्चंस दिए, कई इम्पोर्टेंट क्वेश्चन दिए. टोटल यहाँ पे 10 क्वेश्चन है. जैसे कि अगर हमने देखा तो एक्सप्लेन द इम्पोर्टेंस ऑफ कॉरपोरेट फाइनेंस. यहाँ पे सबसे पहले तो शॉर्ट में आपको एक इंट्रोडक्शन लिखना होता है. ये जो है ये शॉर्ट कोट ये नहीं लिखा तो भी चलता है, ये लिखना ही नहीं. एक्चुअली ये आपको लिखना ही नहीं, ये सिर्फ आपको अंडरस्टैंडिंग के लिए दिया गया है. तो ये शॉर्ट में आपको इंट्रोडक्शन लिखना है. ये इंट्रोडक्शन होने के बाद ही आपको आंसर्स लिखने. और एक ट्राई करिएगा कि सीधा पॉइंट लिख के पॉइंट को एक्सप्लेन नहीं करेंगे. तो क्या कर सकते हैं आप, पॉइंट पॉइंट नंबर 1 हेल्प्स इन डिसीजन मेकिंग. पॉइंट नंबर 2 helps in raising capital, helps in research and development, helps in raising capital. तीसरा रिसर्च एंड डेवलपमेंट. पहले तो ऐसे लिस्ट बना लीजिए, सबसे पहले आप ऐसे लिस्ट बना लीजिए सारे पॉइंट्स की. और आगे ये लिस्ट होने के बाद आगे जाके पॉइंट नंबर 1 हेल्प्स इन डिसीजन मेकिंग पॉइंट, और यहाँ पे पूरा पॉइंट एक्सप्लेन करिएगा. तो इससे क्या होगा, तो इससे जब पेपर चेकर एग्जामिनर जब आपका पेपर चेक कर रहे होंगे तो उनको लगेगा कि उनको दिखेगा कि हाँ बंदे ने मेहनत की है और उसको आता होगा. आता है इसी वजह से उसने सबसे पहले तो पॉइंट्स लिखे, उसके बाद उसने पॉइंट्स को एक्सप्लेन किया है. तो इस वजह से सबसे पहले आप पॉइंट्स लिखिए, उसके बाद पॉइंट्स को एक्सप्लेन कीजिए. पहले सिर्फ पॉइंट्स लिख लीजिए, बाद में ये सारा एक्सप्लेनेशन लिख सकते. यही पीडीएफ आपको मराठी में भी मिलेगी यहाँ पे, ये मराठी में ये पीडीएफ. ओके. तो
होप आप सभी को वीडियो पसंद आई होगी। तो वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब करें। हम ऐसे ही अलग-अलग टॉपिक पे अलग-अलग सब्जेक्ट्स की वीडियोस लाते रहेंगे। हमने अभी तक फिज़िक्स का भी पेपर कवर किया है, इसी के साथ आगे भी हम करेंगे। तो ज़रूर से आप सब्सक्राइब करके रखें, हमारे चैनल ज़रूर से शेयर करिएगा। साइंस हो, आर्ट्स हो या फिर कॉमर्स हो, आप किसी के साथ भी हमारा चैनल शेयर कर सकते हैं। इसी के साथ अगर आपको कोई दोस्त 10th में होगा, तो उससे भी हमारे चैनल ज़रूर से शेयर करवा दीजिए। तो मिलते हैं नई वीडियो में, तब तक के लिए बाय। और एक इम्पोर्टेंट चीज़, सारी पीडीएफ्स आपको डिस्क्रिप्शन में मिल जाएंगी। डिस्क्रिप्शन में सारी पीडीएफ्स की लिंक मैंने डाल रखी है, तो वहाँ से आप पीडीएफ ज़रूर से डाउनलोड करके चेक करिएगा और स्टडी कर लीजिए। सो देन, बाय बाय एंड ऑल द बेस्ट फॉर योर एग्ज़ाम्स।